पुण्यातील काँग्रेसचे नेते रोहित टिळक यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय. रोहित टिळक खरं तर काँग्रेसचे सरचिटणीस राहिलेत. याशिवाय त्यांनी पुण्यातून 2009 आणि 2014 साली विधानसभेची निवडणूकही लढवली. मात्र असं असताना अचानक त्यांनी आता शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतलाय. माझ्यासोबत रोहित टिळक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. स्वागत आहे तुमचं लोकमत मध्ये. असं काय झालं अचानक की काँग्रेसमधून थेट तुम्ही शिवसेनेत जाताय? काँग्रेस हा म्हणजे टिळक घराणं काँग्रेस पक्षाची वर्षानुवर्ष जोडलेलं आहे आणि आता अचानक तुम्ही शिवसेनेत जाताय. स्वातंत्र्यपूर्ण पूर्वी काळात आपण जर का बघितलं तर काँग्रेस ही एक मुवमेंट होती आणि लोकमान्य टिळक त्याचे निश्चितपणे त्या माध्यमातून स्वराज्याचा लढा पूर्ण पेटवत होते. आणि आजोबा मी म्हणजे जयंतराव टिळक आणि काँग्रेसमध्येच काम अनेक वर्ष केलं. अजूनपर्यंत तर तुम्ही महाराष्ट्राचा विद्यार्थी संघटनेचा अध्यक्षही होतो, नॅशनलला केलं, स्टेटला केलं, इलेक्शन लढलो. पण आता तुम्ही गेले काही 1-2-3 वर्ष बघितलं तर मी जरा पक्षाचं काम थांबवलं होतं आणि संस्थेच्या मार्फतच सोशल ऍक्टिव्हिटीज या करणं मला योग्य वाटलं. त्यामुळे ते आम्ही करत राहिलो. मग विद्यापीठाच्या मार्फत असेल, अजून सामाजिक संस्था ज्या आहेत त्या मार्फत मी ते करायला लागलो. कारण कुठेतरी काँग्रेसचं टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने जेव्हा आम्ही मोदींना पुरस्कार दिला होता तेव्हा एक निगेटिव्हिटी ही जाणवायला लागली होती आणि सारख्या त्याच तक्रारी या पुढे जात होत्या. बऱ्याच वेळेला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्नही केला की तो एक सोशल प्लॅटफॉर्म आहे आणि 83 पासून हा पुरस्कार दिला जातो आणि फक्त राजकीय क्षेत्रात नाही पण निम्या क्षेत्रातल्या लोकांना पुरस्कार दिलाय. रेव्होल्युशनरीजला दिलाय, शास्त्रज्ञांना दिलाय, उद्योजकांना दिलाय, सामाजिक कार्य ज्यांनी केलं त्यांना दिलंय आणि राजकीय सुद्धा दिलंय. पण अशा लोकांना दिलंय ज्यांनी देशाचं नाव जगात उंचावलंय आणि देशाकरता ज्यांनी काम केलं. तर नरेंद्र मोदीजींनी एक जेव्हा आम्ही अवॉर्ड दिला 3 वर्ष आधी, तो त्यांची एक विजन लोकमान्यांच्या विजनशी जी जोडली गेली, अशा विजन्स आपण बघतो आणि ती विजन जे पुढे घेऊन जाताना दिसतात अशा लोकांना आपण पुरस्कार देतो. त्यामुळे तो असा पक्षाचा म्हणून कुठलाही पुरस्कार खरं तर नाही. आणि नावच घ्यायची झाली तर इंदिराजींना दिलाय, मनमोहन सिंग साहेबांना दिलाय, प्रणव मुखर्जींना दिलाय, शरद पवार साहेबांना दिलाय, अटल बिहारी वाजपेयींना दिलाय. कुठल्या विशिष्ट पक्षाच्या व्यक्तीला हा पुरस्कार दिलाच नाही त्यांनी. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तुम्ही म्हणजे काँग्रेसच्यांनी पुरस्कार दिला म्हणून एक प्रकारे तुम्हाला वाईट टाकलं होतं असं म्हणायचं तुम्हाला? वाईट टाकण्यापेक्षा मी म्हणेन त्या तक्रारी वारंवार होत होत्या. अच्छा. आणि तो ब्रॉडर पर्स्पेक्टिव्ह ठेवलाच गेला नव्हता. तो काय वैयक्तिक माझा पुरस्कार नाहीये, तो टिळक स्मारक ट्रस्टचा पुरस्कार आहे. अच्छा. आणि सर्व विश्वस्त आणि लोकांच्या सगळ्यांच्या मताने तो पुरस्कार ठरवला जातो आणि ते पंतप्रधान होते म्हणजे त्या येणे तो पुरस्कार दिला गेला. तेव्हा सुद्धा खूप आंदोलन किंवा टीका झाली माझ्यावर की तो पुरस्कार नाही द्यायला पाहिजे. काही यांचे फोन आले, म्हणजे असं होऊ नाही शकत. एकदा पुरस्कार आणि हा ट्रस्टचा हा दिलाच जाणार, म्हणजे त्याच्यावर हे राजकारण मध्ये करू नये. पण आता गेले 2 म्हणजे किती वेळा आता तेच सांगायचं. ओके. आणि हा नॅरो माइंडसेट जर का सोडणारच नसतील आणि तोच विचार घेऊन आणि त्या मे बी फॉल्स कंप्लेंट्स असतील वरती ज्या होत असतील पण त्या कन्सिडरच व्हायला नाही पाहिजे. त्यात जर का कन्सिडर होत असतील तर माझ्यापुढे सुद्धा नाईलाज झाला आणि मग मी पक्षाचं काम 2 वर्ष थांबवूनच टाकलं, संस्थेच्या मार्फत काम करायला लागलं. तुम्ही म्हणतात तक्रारी होत्या वारंवार, म्हणजे तुम्ही नरेंद्र मोदी यांना तुमच्या ट्रस्टच्या वतीने जो पुरस्कार दिला त्यावरनं तक्रारी होत्या. ते तक्रारी नेमकं कोण करत होतं आणि कशा स्वरूपाच्या तक्रारी होत्या की ज्या रोहित टिळकांना शेवटी नकोशा झाल्या? नाही, पुरस्कार दिला या विषयाच्या तक्रारी माझा स्वभाव नाही, तेव्हा मी कोणाची नावं घेणार नाही. कारण पक्षात सुद्धा अशी लोक आहेत की ज्यांना कळत होतं की हे चुकीचं चाललंय, पण मला रिस्पेक्ट आहे त्यांच्याविषयी. त्यामुळे मला नावं कोणाचीच घ्यायची नाही, मी कधीच घेतली नाही आजपर्यंत त्या बाबतीत, कारण त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे. पण हे असा दृष्टिकोन ठेवणंच चुकीचं आहे. म्हणजे एवढे वर्ष पक्षाचं काम करत असताना एक पुरस्कार हे कारण नाही होऊ शकत कुठल्याही याला. मे बी या वर्षी वेगळ्या कोणाला असेल, पुढल्या वर्षी वेगळ्या कोणाला असेल, मग तेव्हा तुम्ही काय करणार? तोच विषय पकडणार का? किंवा कुठल्या मग काँग्रेसच्याच नेत्याला जर का चुकून असेल कुठल्या तरी कामानिमित्त ठरला, मग तुम्ही परत काय भूमिका घेणार? त्यामुळे हे चुकीची वाटली मला. आणि मध्ये जेव्हा राज्यसभेचं आता इलेक्शन झाली, शिंदे साहेबांचे संबंध होतेच, पण जेव्हा हे सामाजिक कार्य बघून त्यांनी डिरेक्टली माझ्यासारख्या एका युथला त्याच्यावर तुम्ही खरं तर जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा पुरस्कार दिला तेव्हा तुम्ही सांगितलं होतं. आता पुन्हा एकदा सांगा की नरेंद्र मोदींना टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीनं हा पुरस्कार का देण्यात आला होता?
आपले जे कल्चरल रूट्स आहेत, म्हणजे आपण एक विजन लोकमान्यांची घेतो आणि सेल्फ इक्विप्ड भारत पाहिजे, आत्मनिर्भर, ही एक भूमिका लोकमान्यांची सुद्धा तेव्हा ही राहिली होती त्या याच्यावर. म्हणजे त्यांनी स्वराज स्वदेशी बहिष्कार राष्ट्रीय शिक्षण जे केलं, त्यात स्वदेशी म्हणजे आपला उद्योगधंदा वाढावा, हा त्याच्या मागचा दृष्टिकोन होता. म्हणजे भारताला आपलेच उद्योगधंदे वाढवता आले तर बाहेर ज्याची गरज नाही पडेल. आणि नॅशनल एज्युकेशन सुद्धा एक स्किल बेस्ड एज्युकेशनचं आव्हान होतं की भारतातील उद्योगधंदे वाढण्याकरता लागणारं तुम्ही शिक्षण आहे, हे त्याच्या मागे आव्हान होतं. म्हणजे मोदी साहेबांनी सुद्धा आत्मनिर्भर भारत ही खूप मोठ्या प्रमाणात केली. आणि त्याचबरोबर आपले जे रूट्स आहेत त्याच्यावर त्यांचा विश्वास हा अफाट दिसतो. म्हणजे गणेशोत्सवच्या माध्यमातून सुद्धा जनजागृती जेव्हा केली लोकांनी, तेव्हा आपल्या रूट्सला ते पकडून राहिले. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा सुद्धा जेव्हा उत्सव त्यांनी साजरा केला, तो कशा करता करायला गेले की आपल्या ज्यांचं कार्य, म्हणजे ज्यांना स्वराज्याकरता छत्रपतींचं जे कार्य आहे ते लोकांच्या पुढे आणलं पाहिजे, आपण त्यांना पकडून पुढे जातो. तर तेच रूट्स पंतप्रधानांचे दिसतात की ते ज्या धार्मिक भावना आहेत लोकांच्या त्या बरोबर ठेवून विकास हे करायला जातात. त्यामुळे अशा त्यांच्या ते विजन, ही लोकमान्यांची विजन पुढे घेऊन जाताना दिसली आणि त्या बेसवर आम्ही त्यांना तो अवॉर्ड द्यायचा ठरवला. आता तुम्ही एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत जाताय, म्हणजे तुम्ही त्यांच्याकडे अप्रोच झाला की त्यांनी, म्हणजे शिवसेनेकडनं तुम्हाला ऑफर आली, तर तुमचा संवाद कसा झाला आणि शिवसेनेत जायचं कसं ठरलं? नाही, शिवसेनेत जायचं ठरल्याचं असं मी तसं नाही झालं हे की जेव्हा हे राज्यसभेच्या निवडणूक तशा सोशल आणि बाकीच्या प्लॅटफॉर्म्सवरही दिल्या जातात, दुसरा उमेदवार जेव्हा, कारण मी त्यांच्या पक्षात नव्हते, त्यामुळे दुसरा उमेदवार जेव्हा द्यायचं ठरलं तेव्हा मग विद्यापीठाचं मी काम करत होतो, वर्तमानपत्राचं काम करत होतो, वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातनं व्यक्तीला सुद्धा निवडला जातो ना राज्यसभेत. मग खेळाडू असेल, अजून कोण असेल, मी स्पोर्ट्समध्येही होतोच, पण विद्यापीठ आणि या मार्फत मी जे सामाजिक कार्य करतो म्हणून शिंदे साहेबांशी संबंधच होते. अशी चर्चा झाली की मग दुसरा उमेदवार आपण लढवायचं ठरवतोय, तर त्याच्यात मग लढायचं. आणि मग कसं माझ्यासारखं युवक एकदम राज्यसभेकरता त्यांनी सुद्धा निवडला पक्षात नसून. तेव्हा तुमच्या नावाची प्रचंड चर्चा होती, म्हणजे जेव्हा हे राज्यसभेचे उमेदवारी अर्ज दाखल केले जात होते तर तुम्ही एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून अर्ज भरणार अशा चर्चा होत्या. मात्र या चर्चा एकदम बंद झाल्या. रोहित, काय झालं, म्हणजे असं काय झालं की शेवटी राज्यसभेत नाव आलं नाही? नाही, ते हे बरोबर आहे, कारण फॉर्म रेडीच होता आणि साहेबांनी स्वतःच जाहीर केलं प्रेसमध्ये की मला ते लढवणार होते म्हणून. त्याच्यामुळे ते हे फिक्सच झालं होतं, म्हणजे की भरायचं. पण जेव्हा महाविकास आघाडीकडनं सन्माननीय पवार साहेब आले तेव्हा हा विषय, म्हणजे आदल्या दिवशी रात्री सुद्धा त्याच्यावर चर्चा झाली होती की पवार साहेब आले तर त्यांचं कार्य आणि म्हणजे देशाचा करता त्यांचं केलेलं कार्य आणि योगदान हे तसं विसरू नाही शकणार कोणीच. वैयक्तिक सुद्धा आमच्या घराण्यांशी त्यांचे खूप जुने संबंध आहेत. म्हणजे माझ्या वडिलांची खानेवाले सर जेव्हा युरोप ते एकत्र घ्यायचे तेव्हा पवार साहेब यायचे, एवढे जुने संबंध. त्यामुळे मी सुद्धा त्यांना अनेक वेळेला भेटायचे. त्यामुळे त्यांच्या समोर इलेक्शन लढणं, आणि शिंदे साहेबांची भूमिका तीच होती की पवार साहेबांपुढे इलेक्शनचा अर्ज भरणं सुद्धा ते योग्य ठरणार नाही, ते बिनविरोध व्हायला पाहिजे. म्हणून तो अर्ज नाही भरला. कारण भरला मग माघार घेणं हे काय बरोबर नाही वाटत. तो तेवढा रिस्पेक्टफुल आणि इतके मोठे नेते आहेत आणि त्यांच्या पुढे तो अर्ज भरणं सुद्धा योग्य नव्हतं. त्यामुळे तो मग विषय तिकडे थांबून गेला. शिवसेनेत आता कसं काम करणार याविषयी काही एकनाथ शिंदे यांच्यासोबत म्हणा किंवा शिवसेनेतल्या इतर कुठल्या नेत्यांसोबत काही बोलणं झालं नाही? तो राजकीय विषय आमचा झालाच नाही. जेव्हा त्यांच्याशी चर्चा आजपर्यंत जेव्हा झाली, शिंदे साहेबांना जेव्हा भेटलो, तो एक वेगळ्याच विषयाने आमच्या बऱ्याच वेळेला चर्चा झाल्या. मग ते लोकमान्यांविषयी असेल, संस्थेविषयी असेल, जयंतराव आजोबांविषयी त्यांनी काम केलं तशा आहे. आणि कधीही असं जसं फोडाफोडी जर का असतं की आमच्या पक्षाला असं बघू, अशा प्रकारचं कधीही चर्चा किंवा त्या पद्धतीने डिस्कशन गेलंच नाही. म्हणजे ते एक नेता म्हणून मला तो खूपच म्हणजे भावलाच मी म्हणेन. कारण ही संधी एकदम दिली याच्याबद्दल तर आम्ही धन्यवाद देतोच, आभारीच आहोत त्यांचे. पण म्हणजे एका युथला एकदम त्यांनी ते दिली. पण पॉलिटिकली ते वेगळेच आहेत, सर्वांना ताकद देणारे आहेत, सगळ्यांमध्ये राहणारे. म्हणजे कधी असं वाटलं नाही आपण उपमुख्यमंत्र्यांबरोबर किंवा माजी मुख्यमंत्र्यांबरोबर बोलतोय. सगळ्यांना शक्ती देणारा एक नेता आहे आणि ती त्यांची ओळख आहे, लोकही बोलतात. त्यामुळे अशा व्यक्तीबरोबर काम करायला निश्चितच आवडेल, अशा नेत्याबरोबर. ह्या भूमिकेने आम्ही तिकडे गेलो. आता पुढे त्याच्यातनं काय होईल हे आता बघावं लागेल. शेवटचा प्रश्न, खरं तर टिळक घराणं अनेक वर्षानुवर्ष काँग्रेसशी संबंधित आहे, स्वातंत्र्याच्या आधीपासून यांचे काँग्रेसमध्ये. आता काँग्रेस सोडताना काय वाटतं, काय भावना आहेत तुमच्या मनात, काही सांगायचं तुम्हाला काँग्रेसच्या नेत्यांना? तुम्ही अर्थात तुम्ही याच्याविषयी आधी बोलत नाहीत, परंतु पक्ष सोडताना काय भावना येतात?
एक निश्चितपणे दुःख होतच की हे अशी कारणं नको होती. म्हणजे पक्षात वर खाली हे असतं, राजकारणी चालू राहतं, तक्रारी होतात, हे मान्य आहे. म्हणजे हे आधी सुद्धा आम्ही काही वेळेला या जुन्या तक्रारी, आता मी जात नाही त्याच्यात, त्या बघितल्यात की त्या उगीच केल्या जातात कुठल्याही पक्षाच्या यांनी. आणि टिळक हे म्हणजे असं नाही की फक्त आता हे झालं, आधी सुद्धा लोकमान्यांच्या इथे कुठल्या कार्यक्रमाला वेगळ्या पक्षाचा कोण नेता आला तरी सुद्धा तक्रारी व्हायच्या, पण त्या तशा पकडल्या नाही जायच्या त्या याने. कारण लोकमान्य काही विशिष्ट पक्षाचे नाहीत, ते प्रत्येकाचे आहेत. म्हणजे कुठल्याही पक्षाचा नेता येऊ शकतो, इथे भेट देऊ शकतो, पुतळ्याला हार घालू शकतो, म्युझियमला येऊ शकतो. त्याला काय आम्ही बंधन नाही टाकू शकत की मी पक्षाचा आहे म्हणून तिकडेच यायला पाहिजे त्यांनी. पण असं हे पुरस्कार हे कारण निश्चितपणे नको होतं की ज्याच्यामुळे एवढा त्याच्यावर सारखा त्याच्यावर भाव करणं, म्हणजे हा अगदीच. आणि या स्टुपिड कंप्लेंटच्या मी तरी किती वेळ उत्तर देत बसू, त्यापेक्षा मी माझं सामाजिक कार्य करत राहिलो. आणि शिंदे साहेबांनी एकदमच मला हे आशयाने आणून एक चालू केलं परत काम. आता पुढे बघू काय होतंय. आता तुम्ही काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिलाय, कोणाकडे राजीनामा अजून दिला नाही आणि शिंदेच्या सेनेत प्रवेश केलाय का तुमचा? प्रवेश तसं झालं नाही, कारण सोशल वर्कच्या आधारावर हे राज्यसभेचं तिकीट ते दिलं ओके, होतं. पण तुझा जाहीर प्रवेश होणार आहे. याच्यावर आता बघू पुढल्या आता स्टेप जशा होतील सांगेन. ओके. माहित नाही, कारण आता काय प्रकारे संधी किंवा काय प्रकारे काम केलं जाईल ते आता बघू. आता पुढे आत्ताच झालंय, आता काय होतंय बघू. ओके, तर आपण पाहू शकता हे होते रोहित टिळक. खरं तर 3 वर्षापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुण्यात टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीनं पुरस्कार देण्यात आला. आणि हाच पुरस्कार का देण्यात आला याच्यावरनं काहीतरी पक्षात कुरबुरी सुरू झाल्या आणि त्यामुळं मागील 2 वर्षांपासून रोहित टिळक हे पक्षापासून अलिप्त होते आणि आता मात्र त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतलाय. पुण्याहून किरण शिंदे, लोकमत व्हिडिओ.